जेव्हा आपण एकसामायिक समीकरणांचा अभ्यास करत असतो, तेव्हा खरं तर आपण दोन रेषीय समीकरणांचा अभ्यास करत असतो. आणि दोन रेषीय समीकरणांचा आपण अभ्यास करताना हे बघत असतो की त्या दोन रेषीय समीकरणांची उकल आहे की नाही आहे. तर रेषीय समीकरण कसं दिसतं? तर ते खालील प्रकारे दिसतं. जसं आपण इथे बघू शकतो a1x अधिक b1y अधिक c1 बरोबर 0 हे एक रेषीय समीकरण आहे आणि दुसरं a2x अधिक b2y अधिक c2 बरोबर 0 हे दुसरं रेषीय समीकरण आहे. आता या दोन रेषीय समीकरणांची एकतर उकल असू शकते किंवा उकल नसू शकते. जर का या दोन रेषीय समीकरणांची उकल असेल तर त्यांना सुसंगत समीकरणं म्हणतात किंवा सुसंगत एकसामायिक समीकरणं म्हणतात. आणि जर का यांची उकल नसेल तर त्यांना विसंगत एकसामायिक समीकरणं म्हणतात. या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत? आपण या समीकरणांमध्ये जे चलांचे सहगुणक आहेत आणि स्थिरांक आहेत त्यांना बघणार आहोत. म्हणजेच a1, b1, c1, a2, b2 आणि c2 आणि हे अपूर्णांक आपण बघणार आहोत. a1 छेद a2, b1 छेद b2 आणि c1 छेद c2 आणि यांची एकमेकांबरोबर आपण तुलना करणार आहोत. आणि त्या तुलनेतून आपल्याला हे कळणार की दिलेल्या एकसामायिक समीकरणांची उकल आहे किंवा नाही आहे आणि ते सुसंगत आहेत की विसंगत आहेत. तर आता बघूया, जर आपल्याकडे दोन रेषा असतील ज्या समांतर असतील आणि त्यांचे जे समीकरण आहेत ते अशा प्रकारे आहेत. गुलाबी रेषेचं आहे a1x अधिक b1y अधिक c1 बरोबर 0 आणि पिवळ्या रेषेचं समीकरण आहे a2x अधिक b2y अधिक c2 बरोबर 0. आता या दोन रेषा समांतर आहेत आणि जर का या समांतर असतील तर त्यांचा जो चढ असेल तो समान असेल. आणि जर का यांचा चढ समान असेल तर आपण एक काम करू शकतो. आपण या दोन रेषांचा चढ काढून बघू. तर तो आपल्याला अशा प्रकारे दिसेल. या L1चा जो चढ आहे तो आपण अशा प्रकारे लिहू शकतो. जर का आपण एका बाजूला y आणला तर आपल्याला लिहिता येईल y बरोबर ऋण a1 छेद b1 x वजा c1 छेद a1. आणि या L2 रेषेचा जो चढ असेल तो आपण अशा प्रकारे लिहू शकतो. y बरोबर ऋण a2 छेद b2 x वजा c2 छेद a2. आता आपण बघू शकतो की एक्सचा जो सहगुणक आहे दोन्ही रेषांसाठी तो आपल्याला चढ दर्शवतो. आणि जर या दोन्ही रेषांचा चढ समान असेल तर आपण लिहू शकतो ऋण a1 छेद b1 बरोबर ऋण a2 छेद b2. म्हणजेच a1 छेद a2 बरोबर b1 छेद b2. आणि म्हणूनच आपण म्हणू शकतो की जेव्हा रेषा समांतर असतात तेव्हा त्या एकमेकांना छेदत नाहीत आणि त्याच्यामुळे त्यांची काहीच उकल नसते. तर आपण हे म्हणू शकतो जेव्हा a1 छेद a2 बरोबर b1 छेद b2 असतं तेव्हा त्यांची उकल नसते. आता या ठिकाणी आपण बघितलं की a1 छेद a2 बरोबर b1 छेद b2 आहे, परंतु ते c1 छेद c2 च्या बरोबर नाही. ते आपण अशा प्रकारे दर्शवू शकतो. एक हिरवी रेष आणि त्याला समांतर दुसरी लाल रेष. या ठिकाणी c1 छेद c2 हे b1 छेद b2 च्या बरोबर नाही आणि हे समांतर रेषांबद्दल घडतं. तर ते कसं बघूया. एक रेष बघूया जिचं समीकरण आहे 2x अधिक 5y अधिक 8 बरोबर 0 आणि दुसरी रेष बघूया जिचं समीकरण आहे 4x अधिक 10y अधिक 9 बरोबर 0. आता या दोन्ही रेषांमध्ये आपण a1 छेद a2 आणि b1 छेद b2 बघू. xचा सहगुणक a असतो, yचा सहगुणक b असतो. तर या ठिकाणी 2 छेद 4 हे 5 छेद 10च्या बरोबर आहे, कारण की दोन्ही अर्धा आहे. पण ते c1 छेद c2 म्हणजेच 8 छेद 9च्या बरोबर नाही. आणि आपण बघू शकतो की या दोन्ही रेषा समांतर आहेत, कारण की a1 छेद a2 बरोबर b1 छेद b2 आहे. आणि म्हणून आपण हे बघू शकतो की या दोन रेषांची उकल नसल्यामुळे ही समीकरणं विसंगत आहेत. आणि म्हणूनच आपण बघू शकतो की या दोन रेषांची उकल नसल्यामुळे हे समीकरणं विसंगत आहेत. आता पुढे जाऊया. आता आपण बघूया, जर का दोन रेषा एकावर एक असतील तर काय होईल. एकावर एक असतील तर या एकाच रेषेचं नाव L1 आणि L2 दोन्ही ठेवता येईल, कारण की ती एकच रेषा आहे. आता या दोन्ही रेषांचं जे समीकरण आहे ते जर का असं असेल की L1चं a1x अधिक b1y अधिक c1 बरोबर 0 असेल आणि L2चं a2x अधिक b2y अधिक c2 बरोबर 0 असेल. आणि मग आपण जर का हे गुणोत्तर काढलं a1 छेद a2, b1 छेद b2 आणि c1 छेद c2 तर हे तीनही गुणोत्तर सारखे असतात. आणि जेव्हा दोन रेषा एकावर एक असतात म्हणजे ती एकच रेष असते तेव्हा हे घडतं. याचाच अर्थ काय, तर या रेषा सुसंगत असतात पण अवलंबित असतात. आता अवलंबित म्हणजे काय, तर या एका रेषेच्या समीकरणाला जर का आपण एखाद्या स्थिरांकाने गुणलं तर आपल्याला दुसऱ्या रेषेचं समीकरण मिळू शकतं. कसं ते बघूया. जर का एका रेषेचं समीकरण असेल x अधिक 2y बरोबर 9
आणि जर आपण या पहिल्या समीकरणाला 3 ने गुणलं तर आपल्याला काय मिळेल? 3x अधिक 6y बरोबर 27. दिसायला ही समीकरणं वेगळे दिसत असले तरी पण ते एकच समीकरण आहे किंवा एकच रेष आहे आणि त्याच्यामुळे a1 छेद a2, b1 छेद b2 आणि c1 छेद c2 या ठिकाणी सारखे आहेत आणि ते सगळे 1/3 एवढे आहेत. आता जर का या सारख्या रेषा असतील तर त्यांच्या अनेक उकली असतील. म्हणजे आपण असे बरेच बिंदू शोधू शकतो जे दोन्ही रेषांवर आहेत. तर जसं 1,4 हा बिंदू x अधिक 2y बरोबर 9 या रेषेची उकल आहे, तसाच तो 3x अधिक 6y बरोबर 27 याही समीकरणाची उकल आहे. तसाच 3,3 हा बिंदू x अधिक 2y बरोबर 9 याची उकल आहे आणि तसाच तो 3x अधिक 6y बरोबर 27 ची सुद्धा उकल आहे. म्हणजेच एकावर एक असलेल्या दोन रेषांच्या अनेक उकली असतात आणि म्हणून ते सुसंगत असतात आणि हे असे बिंदू असंख्य असू शकतात. तर चला पुढे जाऊया. आता आपण दोन रेषीय समीकरणांचे प्रकार बघू. तर सर्वप्रथम आपण समांतर रेषा बघितल्या. त्याच्यानंतर आपण संपाती रेषा म्हणजेच एकावर एक असलेल्या रेषा आणि नंतर आपण एकमेकांना छेदणाऱ्या रेषा बघूया. तर एकमेकांना छेदणाऱ्या ज्या रेषा असतात त्या एकाच बिंदूमध्ये छेदतात आणि या छेदणाऱ्या रेषांसाठी, समांतर रेषांसाठी आणि संपाती रेषांसाठी एक्स वायचे सहगुणक आणि स्थिरांकाच्या अटी काय आहेत? तर छेदणाऱ्या रेषांसाठी a1 छेद a2 आणि b1 छेद b2 यांचं गुणोत्तर सारखं असण्याची गरज नाही आणि ते वेगळंच हवं. ते असमान असेल तरच आपण म्हणू शकतो की दोन दिलेल्या रेषांची समीकरणं सुसंगत आहेत पण स्वतंत्र आहेत, म्हणजेच इंडिपेंडंट आहेत. जर का त्या रेषा समांतर असतील तर a1 छेद a2 आणि b1 छेद b2 हे गुणोत्तर सारखे असतात, परंतु ही गुणोत्तरं c1 छेद c2 बरोबर नसतात आणि त्याच्याचमुळे या रेषा समांतर असतात आणि समांतर रेषांची जी समीकरणं असतात ते विसंगत असतात. संपाती रेषांबद्दल असं आहे की a1 छेद a2, b1 छेद b2 आणि c1 छेद c2 हे तीनही गुणोत्तर सारखे असतात आणि या अशा संपाती रेषा सुसंगत सुद्धा असतात आणि अवलंबित असतात, म्हणजेच डिपेंडंट असतात.